भाजपचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आज आपला अर्ज भरणार आहेत। यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत। अर्ज भरण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रोड शो करत शक्ती प्रदर्शन केलं जाईल। सोलापुरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौक इथे देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होईल आणि तिथून 7 रस्ता चौकापर्यंत रोड शो होणार आहे। त्यानंतर दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केले जातील। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजप उमेदवार राम सातपुते यांनी आईवडिलांच्या प्रतिमेचं पूजन केलं। तसंच सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात जाऊनही दर्शन घेतलं। याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी आफताब शेखनी। माढा आणि सोलापूरचे उमेदवार आज ज्या रथावरून अर्ज भरणार आहेत तो हा भाजपचा रथ सजवून आता सोलापूरला पुण्या नाके इथे आलेला आहे। याच ठिकाणी आज देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरचे लोकसभेचे उमेदवार राम सातपुते आणि माढ्याचे लोकसभेचे उमेदवार खासदार रणजित निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। हा सजवलेला रथ तयार करण्यात आलेला आहे। या इथं त्याला फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि याच रथावरून आज देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो होणार आहे। एकंदर सोलापूर जिल्ह्यातल्या 11 आमदारांपैकी 10 आमदार हे महायुतीचे असल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस असेल, अजित पवार गट किंवा शिवसेना आणि भाजप या सर्वांचे आमदार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते सोलापूरला जमायला सुरुवात झालेली आहे। एकंदर आज सोलापुरात राजकीय मोठ्या घडामोडी घडणार आहेत। देवेंद्र फडणवीस या रोड शो नंतरच्या सभेत काय बोलतात, कशा पद्धतीनं मोहिते पाटील ज्या वेळेला गेलेले सोडून त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे किंवा उमेदवारांच्या बाबत जे काय लढतीचं जे चित्र असणार आहे त्याबाबत त्यांचं काय मत असणार आहे हे सर्वच मत ऐकायला सोलापूरकर आणि सोलापूर जिल्हा उत्सुक आहे। सोलापूरहून कॅमेरामन आयुब कागदीसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।